वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। असो ग्रामदैवत मार्तराजांनी साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्रास अभिवादन। श्रोते मायबापास नमस्कार करून आताच्या कथाभागाकडे वळूया। 39व्या अध्यायामध्ये आपण ऐकलं होतं लवकुशासोबत या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी युद्ध केलं। भरताचा देखील त्या ठिकाणी पाडाव झाला होता आणि शेवट या अध्यायाचा असा झाला, सुखद शेवट झाला। सर्व कुटुंबियाची भेट त्या ठिकाणी झाली, वाल्मिकी ऋषींची भेट झाली आणि आपल्या परिवारासह रथावर आरूढ होऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लवकुशाला घेऊन अयोध्येमध्ये आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी मग जो अश्वमेध यज्ञ त्यांनी आरंभ केला होता त्या आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्यांनी अश्वमेध यज्ञाची सांगता केली। ही कथा आपण 39 ऐकली। आता 40व्या अध्यायाचा अध्याय असा आहे, या ठिकाणी या ग्रंथाचा कळस अध्याय, या अध्यायाचं नुसतं श्रवण जरी केलं तर आपल्या जन्माचे जे काही पातक असतील ते त्या ठिकाणी नाहीसे होतात आणि याचं एक आवर्तन जर घडलं तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे संकट त्या ठिकाणी नाहीसे होतील। भगवंत त्यासाठी आपल्याला सहकार्य करेल। याचं जर 10 आवर्तन आपल्या हातून जर घडले या रामायणाचे किंवा श्रवण जरी झाले आपल्याला 10 वेळेस तरी देखील या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंतराय आपल्या मदतीला धावून येतील, आपल्या भक्ताचं रक्षण करतील। अशा प्रकारच्या ग्रंथाचं महत्त्व या ठिकाणी श्रीधर स्वामी आपल्याला समजून सांगायला आहेत। आता कथाभाग असा या ठिकाणी सुरू झाला आहे की एके दिवशी आपल्या दरबारामध्ये दरबार भरवला असताना प्रभू रामचंद्र सिंहासनारूढ झालेले आहेत आणि तेव्हा त्यांच्या बाजूला लक्ष्मण भरत त्यांच्यावर चावऱ्या ढळू लागले होते। तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी गंगेच्या पलीकडे असणारे जे काही प्रजाजन होते ते आपलं गाराणं घेऊन या ठिकाणी भगवंताच्या दरबारात आलेले आहेत। कशा प्रकारे जसं एखादे देव आपलं गाराणं समुद्राकडे सांगत जातात अशा प्रकारचे राम राज्यातले जे काही त्यांचे प्रजाजन होते आपलं गाराणं घेऊन प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये दाखल झालेले आहेत। तो भक्त जनसभा भूषित मुक्त मंडपी बसला रघुनाथ जो कोटी कंदर्पाचा तातो दिनबंधो गुणसिंधू। मग असे गुणसिंधू असणारे कृपावंत असणारे प्रभू रामचंद्र आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत। आणखीन काय बोलतात पुढे? दूत जाण्याची रघुराया प्रजाजन आले भेटावया येऊ द्या म्हणे लवलाया कोणी पिढल्या माझ्या प्रजा। तेवढ्यामध्ये त्या द्वारावरती जे काही दूत असतात रखवालदार असतात राजवाड्यात राजदरबाराला ते आतमध्ये आले आणि प्रभू रामचंद्राला सांगायला लागले, हे भगवंता काही लोक आपली भेट घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। असं ज्यावेळेस त्यांनी निरोप दिला राजाला त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की त्यांना अडवू नका, त्यांना माझ्या भेटीकरता आतमध्ये पाठवा। तो मुक्त मंडपासमोर पातले तेव्हा प्रजाचे भार करोन्या जय जयकार नमस्कार सर्व घालिती। जे प्रजाजन त्या ठिकाणी आपलं गाराणं घेऊन आले होते त्या मुक्त मंडपामध्ये राजदरबारामध्ये आलेले आहेत, भगवंताला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि आपलं गाराणं काय सांगतात ऐकू आता। उभे टाकले समोर गुरु संकेते विचारी जगदुद्वार मनात यमुना तिरी क्रूर महान लवणासुर माझला। जे लोक आले होते त्या ठिकाणी प्रजा या ठिकाणी गाराणं सांगायला लागले भगवंताला, हे भगवंता यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावरती या ठिकाणी एक लवणासूर नावाचा राक्षस आहे, त्यांना अत्यंत या ठिकाणी हैदोस माजवलेला आहे। अशा प्रकारचं ते गाराणे या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगत होते। महापातकी अत्यंत क्रूर मूर दैत्याचा कुमार भानू ते जे पहिले तीर ते त्या सूर वशे सदा। आणि हा जो लवणासूर नावाचा राक्षस आहे मूर राक्षस जो होता त्याचा पुत्र अतिशय भयानक आहे, या ठिकाणी सर्वांचा त्रास देतो आणि त्या यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावरती अरण्यामध्ये वास करून हा राक्षस राहतो म्हणतात। प्रजा गाई आणि ब्राह्मण चांडाळ भक्षितो नित्य मारून रघुराया तयाशी वधून समस्त जण सुखी करी। हे भगवंता एवढा त्यांना अत्याचार माजवला, या ठिकाणी ब्राह्मणांचा वध करतो, गायींचा या ठिकाणी वध करतो, गोरगरिबांना त्रास देतो, मग याचा या ठिकाणी संवार करून आमचं रक्षण करा असं गाराणं या ठिकाणी ते यमुना तीरावरचे लोक आलेले प्रभू रामचंद्राला सांगू लागले। ऐशा ऐकता कोदंड पाणी कोदंडाने तो यक्षणी आरक्त ताव देली नयनी क्रोध म्हणे सावरे। ज्यावेळेस आपल्या प्रजेचं गाणं ऐकलं अतिशय राग आला भगवंताला, आपला धनुष्यबाण त्या ठिकाणी दरबारामध्ये मागून घेतलाय, रागाने त्या ठिकाणी डोळे लाल लाल झालेले आहेत। काय करतात पुढे? तो शत्रुन पुढे येऊन मस्तकटे श्रीरामचरणी मने मजा ज्ञा दे यक्षणी लवणासुर वधावया।
तेवढ्यामध्ये शत्रुघ्न महाराज पुढे आले आणि भगवंताला त्या ठिकाणी नमस्कार केला. आपलं त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं आणि म्हणाले, भगवंता तुम्ही या ठिकाणी त्रास घेऊ नका, मला आज्ञा करा, मी जाऊन त्या ठिकाणी त्या लवणासुराचा अंत करतो. अशा प्रकारची प्रार्थना शत्रुघ्न त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे करू लागले. येऊन या चतुरंग वेगळे जाई म्हणे कमाई लवणासुर वधून तत्काळ प्रजा सुखी राखीचे. शत्रुघ्नाची विनंती मान्य केली या ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय, आता उशीर करू नको शत्रुघ्ना, लवकर या प्रजाजनासोबतच जा, आपली सैन्य आपल्यासोबत घेऊन जा आणि त्या लवणासुराचा वध करून लवकर माघारी परत ये. अशा प्रकारची आज्ञा प्रभू रामचंद्र शत्रुघ्नाला देऊ लागले. मंत्र शक्ती दिय बाणा बंधुशी देत रघुनंदन सीता धवाचे चरण वंदोन वीर शत्रुघ्न चालिला. त्या ठिकाणी मंत्रशक्तीनं प्रेरित असला त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि बाण अशा प्रकारचे शत्रुघ्नाच्या स्वाधीन केले. स्वाधीन केल्यानंतर लवकर जाण्याची आज्ञा केल्याबरोबर या ठिकाणी शत्रुघ्नानं परत प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी दरबाराच्या बाहेर जाऊ लागले. संग्राम संकेत भेरी सेवकी ठोकल्या त्यावसरी तीन अक्षयी दळ बाहेरी परमेघे निघाले. एवढं त्या ठिकाणी सैन्य सोबत घेतलं, 3 औक्षणी सैन्यभार आपल्यासोबत घेतला शत्रुघ्नानं आणि त्या प्रजेसोबत त्या ठिकाणी लवणासुराचा वध करण्याकरता जायला लागले. नौका आणून पारो भानुकन्याचे लंगले तिरो तो चौकोन पारो ऋषी स्वर पातले. मोठमोठ्या नौका त्या ठिकाणी मागवल्या. ते यमुना नदीचं पात्र पलीकडे जाण्याकरता त्या नौकेमध्ये आपलं सर्व सैन्यभार त्या ठिकाणी बसवलं आणि त्या नौकेमध्ये बसून शत्रुघ्न आपल्या सैन्यासह यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावर जाऊ लागले. ऋषी म्हणती हा दैत्य दारुणा पुरी मांधा राजयाशी मरण हस्त्या चाले जाण बळे करून नाटोपे. यमुनेच्या पलीकडच्या तीरावर जे काही ऋषीचे आश्रम होते त्यांची भेट घेतली शत्रुघ्नाला. त्यावेळेस ते ऋषी सांगू लागले शत्रुघ्नाला, हा लवणासूर नावाचा राक्षस एवढा क्रूर आहे, यानं पूर्वी मादांत नावाचा जो राजा होता त्याचा वध देखील या लवणासूरनंच केला. अशा प्रकारची कथा ऋषी मंडळी सांगू लागली. शत्रुघ्न बोले देवा वचन याचे सांगा कैसे मरण ऋषी म्हणती उमार म्हण येण्यापूर्वी आराधिला. ऋषी मंडळीला विचारायला शत्रुघ्न या ठिकाणी की या लवणासुराचा जर आपल्याला अंत करायचा तर याचं मरण कसं काय होईल, कसं आहे, याचा वध कसा करायचा हे मला सांगा. त्यावेळेस ऋषी त्या ठिकाणी सांगायला लागले, पूर्वी यानं काय केलं होतं, महादेवाची त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. महादेवाकडून काय वरदान प्राप्त झालं ऐकू. शंकरे सो हातीचा दिसला सुळा त्याने बोळे सवारी सोसकळ तरी तो सुळ घेता तत्काळ मरण त्याशी देण्याची ज्यावेळेस आला महादेवाची आराधना केली, तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर महादेवानं आपल्या स्वतःच्या हातातला त्रिशूळ त्या ठिकाणी त्याला दिला होता आणि ज्यावेळेस हा त्रिशूळ त्याच्या हातकडून तुम्ही हस्तगत करून घ्याल, त्याच्याजवळ त्रिशूळ नसते वेळेस त्याचा वध या ठिकाणी होऊ शकतो असं ऋषी मंडळी त्या ठिकाणी शत्रुघ्नाला सांगू लागले. तो सुळ ठेवण्या मंदिरी आला हिंडे दिवस रात्री स्वपदे गो ब्राह्मण मारे शोधून या साक्षेपे. मग हा काय करतो या ठिकाणी, त्याचं जे ठिकाणी राहण्याचं घर आहे अशा घरामध्ये तो त्रिशूळ ठेवलेला असतो आणि शिकार करण्याकरता वनामध्ये या ठिकाणी भटकत असतो. त्याला जे कोणी सावध सापडतील, ब्राह्मण सापडो, गायी सापडो, अशाचा वध करून हा भक्षण करतो आणि मग त्याचा तो त्रिशूळ तुम्ही हस्तगत करा असं ऋषी त्या ठिकाणी शत्रुघ्नाला सांगू लागले. तरी तो काळ साधून आधी घ्यावे त्याचे दर्शन शूळ हाती चढताची पूर्ण मोक्षीन नव्हे तयाचे. सांगायला लागलेत. मग असं त्या ठिकाणी जेव्हा हा लवणासूर त्या ठिकाणी अरण्यामध्ये जाईल शिकार करण्याकरता, ती वेळ त्या ठिकाणी तुम्ही साधा आणि त्या कुटीमध्ये जाऊन त्याच्या महालात जाऊन त्याचा त्रिशूळ हस्तगत करा आणि मग त्याच्याशी युद्ध करा, त्याचा वध होईल असं ऋषी या ठिकाणी शत्रुघ्नाला सांगू लागले. त्याच्या भय करुणा वस पडिले मथुरा पट्टण ते शत्रुघ्ने ओलांडून काळ साधून चालिला. आणि एवढी त्याची दहशत होती त्या लवणासूर राक्षसाची की मथुरा नगरी त्या ठिकाणी पूर्ण जणू काय ओस पडली होती. सर्वजण आपापलं घरदार सोडून दुसरीकडे इतरत्र जाऊ लागले होते. अशा त्या लवणासुराचा वध करण्याकरता शत्रुघ्न पुढे जाऊ लागले. लवणासूर नसता सदनी मंदिर तयाचे पाय उघडोनी तो सूळ ठेलाशे पूजोनी उचली ते क्षणी दाशरथी. शत्रुघ्न गेलेले त्या ठिकाणी लवणासुराच्या घरापर्यंत. तेव्हा लवणासूर अरण्यामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. त्याचं दार उघडलं, त्याच्या घरामध्ये गेले. लगेच शत्रुघ्नानं पाहिलं त्या ठिकाणी तर हा जो त्रिशूळ होता पूजा करून त्याने एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला लक्ष्मणाने शत्रुघ्नाने पाहिला आणि आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे. शूळ घेवले काही नंदन दरबाराशी सिद्ध पूर्ण उभा टाकला तो लवण वने होणे परतला. शूळ त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेतलाय, बाजूला त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेत. तेवढ्यामध्ये लवणासूर त्या ठिकाणी अरण्यातून आपल्या महालाकडे येऊ लागलेला आहे. काही ब्राह्मण मारून
पार मस्तकी घेऊन तो एसटिले देखे सदन मानवी हृदयशी. त्याला अरण्यातून शिकार करून ज्यावेळेस आला होता, अनेक ब्राह्मणाच्या गायीच्या त्या ठिकाणी हत्या केल्या होत्या, त्यांचा त्या ठिकाणी भारा बांधून आपल्या डोक्यावरून आपल्या घराकडे ज्यावेळेस आला, त्यावेळेस त्या लवणासुरानं पाहिलं की आपल्या घराला या ठिकाणी पूर्ण मानवांनी ज्या ठिकाणी वेढा घातलेला त्या लवणासुरानं पाहिलेला आहे. नाही देखो नी मानव भार परमानंदाला लवणासुर मने ईश्वरी माझा हार सजना प्रति पाठविला. असं माणसाने वेढा घातलेला ज्यावेळेस पाहिलं लवणासुरानं, अतिशय आनंद झाला त्याला की माझी भूक शमवण्याकरताच या ठिकाणी भगवंतानं माझ्यावर कृपा केली आणि हे माणसं माझ्या त्या घरापर्यंत पाठवून दिले. अशा प्रकारचं या ठिकाणी आनंद लवणासूर व्यक्त करू लागला. वृत्तांत होता हा फोडोनी लवण्यासु शतोनाशी देखोनी परम क्रोध्याला धावणी तो सुळ हिरोनी नेलाशे. इतकं ज्यावेळेस पाहिलं त्या माणसांना आणि मग शत्रुघ्नाची आणि लवणासुराची ज्यावेळेस नजरानजर झाली एकमेकाची, त्यावेळेस अतिशय राग आला लवणासुराला आणि शत्रुघ्नावर हल्ला करण्याकरता धावतच या ठिकाणी लवणासूर येऊ लागला होता. तर आपला त्रिशूळ त्या ठिकाणी शत्रुघ्नाच्या हातामध्ये असलेला लवणासुरानं पाहिलेला आहे. मग क्रोधावला दारुण म्हणे तू मनुष्याचा नंदन तुझं मारून अयोध्या पट्टन क्षण मात्र घे आता. बोलायला लागला लवणासूर त्या ठिकाणी आव्हान देऊ लागला शत्रुघ्नाला, तू या ठिकाणी एका माणसाचा पुत्र बस का मानव रूपामध्ये तू या ठिकाणी येस आणि तुला मारून तुझा अयोध्या नगर सुद्धा मी या ठिकाणी काबीज करून घेईल. अशा प्रकारचं आव्हान मोठमोठ्याने त्या ठिकाणी लवणासूर शत्रुघ्नाला देऊ लागलाय. माझा मातुल रावण रामे मारिला कपटे करून परित्या राघवासी वधून सीतानी न बळेची. या ठिकाणी माझा मामा होता रावण आणि त्या रावणाचा कपटाने या ठिकाणी रामाने या ठिकाणी वध केला. मग आता मात्र मी या ठिकाणी रामाचा वध करील आणि त्या सीतेला परत हरण या ठिकाणी करून घेऊन येईल. अशा प्रकारचं मोठमोठ्यानं गर्जना त्या ठिकाणी लवणासूर करू लागला होता. तुम्हा चौघाशी मारून मातुळाचा सुड घेईन आधी प्रथम अवदान तुझे घेईन शत्रुघ्न. तुम्ही जे चौघजण भाऊ आहात, चौघांचा या ठिकाणी मी वध करेल आणि माझ्या मामाचा जे काही या ठिकाणी कपटानं वध केला होता श्रीरामानं, त्याचा सूड मी या ठिकाणी उगवल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वप्रथम तू माझ्या पुढे आलास, आता अगोदर तुझाच या ठिकाणी वध करतो असं लवणासूर बोलू लागलाय. लवणाजी म्हणे शत्रुघ्न मसका तुझ्या येथे वधीन जैसा मारावया मतकुन उशीर काही न लागे. लवणासुराच्या अशा त्या ठिकाणी मोठमोठ्यानं ज्या होणाऱ्या गर्जना होत्या शत्रुघ्नानं ऐकल्या आणि मग म्हणायला लागले त्या ठिकाणी लवणासुराला शत्रुघ्न, अरे मशका तू या ठिकाणी चिलटेस म्हणजे माझ्यासमोर, तुझा वध करायला मला काही देखील वेळ लागणार नाही, आता तुझा या ठिकाणी वध करतो असं या ठिकाणी प्रति आव्हान शत्रुघ्न देखील देऊ लागले. वृक्ष उपडवणे सत्वरा वेगळा धावला लवणासुर तो शत्रुघ्ने सोडला शर चापावर लावून. इकडं लवणासुरानं काय केलं त्या ठिकाणी, आता त्रिशूळ तर या ठिकाणी शत्रुघ्नाच्या हातामध्ये होता, आपल्या बाजूला असणारं जे मोठं झाड होतं ते वृक्ष त्या ठिकाणी उपटला आणि त्या शत्रुघ्नावर वार करू लागला होता. तेवढ्यामध्ये शत्रुघ्नानं आपल्या धनुष्याला बाण लावला आणि काय होतं पुढे, त्याने तो वृक्ष छेदिला असुरे पर्वत बिरकाविला तोही काही नंदने फोडिला क्षण मात्र न लागता. जो वृक्ष या ठिकाणी फेकला होता शत्रुघ्नावर, एका बाणामध्ये त्या वृक्षाचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी करून टाकले. हे लवणासुरानं पाहिल्यानंतर भला मोठा पर्वत उचलला आणि तो पर्वत देखील जेव्हा शत्रुघ्नावर टाकला, त्या पर्वताचे देखील तशाच प्रकारे अवस्था शत्रुघ्न करू लागले. कोट्यान कोटी बाण शत्रुघ्ने मोकलिले दारुण परितून मानिचा लवण बाणत्र नवत तयासी. इकडं कोट्यावधी बाण या ठिकाणी शत्रुघ्न त्या लवणासुरावर सोडायला लागलेले आहेत, परंतु लवणासुराला त्या बाणाचा कुठल्याही प्रकारचा इजा होत नव्हती. जणू काही गवताच्या काड्या आपल्या अंगावर पडाव्या असं झाडून त्या ठिकाणी तो बाण त्या ठिकाणी टाकू लागलेला आहे. जैसा का वर्ष घन तैसे टाकी वृक्ष पाषाण ते बाणेवरी फोडून हिर शत्रुघ्न टाकी तसे. इकडं लवणासूर पण काही त्या ठिकाणी कमी नव्हता, मोठमोठे वृक्ष मोठमोठाले पाषाण उचलायचा शत्रुघ्नावर टाकू लागला होता. आणि इकडं शत्रुघ्न मात्र आपल्या धनुष्यातून जे काही बाण सोडायचे प्रत्येक बाण त्या ठिकाणी त्या वृक्षाचा पाषाणात त्या ठिकाणी चकनाचूर करू लागले. मग शत्रुघ्ने तळेला बाण विचारून काढिला जो कमलासने निर्मिला मधुकट बवधा लागी. मग यावेळेस एक बाण आपल्या भात्यामध्ये राखून ठेवला होता, जो ब्रह्मदेवाने या ठिकाणी निर्माण केलेला बाण होता.
असा त्या मधु राक्षसाचा वध करण्याकरता तो बाणाची निर्मिती केलेली असा बाण शत्रुघ्नाजवळ प्रभू रामचंद्राने दिलेला होता. विधीने तो बाण तत्वता रघुपतीजी दिदला होता, तो लवणवधासी निघता रामे दिदला शत्रुघ्ना. मग यावेळेस ब्रह्मदेवानं मधु राक्षसाचा या ठिकाणी वध करण्याकरता प्रभू रामचंद्राला हा बाण दिला होता आणि तोच बाण या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं शत्रुघ्नाला लवणासुराचा वध करण्याकरता दिलेला आहे. तो बाण शत्रुघ्न येवजिला जैसी प्रगटली पळेच पळा, तैसाचा पापासून सुटला वेग्याला लवणावरी. असा बाण ज्यावेळेस त्यांना जोडला शत्रुघ्नानं आपल्या त्या धनुष्याला, विजेसारखा कडकड कडकड करत तो बाण त्या लवणासुराच्या दिशेने धावला. आणि काय होतं पुढे? त्याने डळमळले भूमंडळ देवासी माने सुटला पळ, वज्री चूर्ण होय